नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर मी आज तुम्हाला तिळापासून बर्फी बनवून दाखवणार आहे। तर हे बघा, मी 2 वाट्या तीळ घेतले, गावठी तीळ आहेत, आणि त्यासाठी 10-12 बदाम घेतले आणि 10-12 हे काजू घेतले। थोडंसं आपल्याला तूप लागेल, थोडंसं टाकायचं तूप, आणि आपल्याला साखर लागेल आणि विलायची पावडर लागेल, आणि मी 10-10 रुपयावाल्या 2 पुड्या त्या मिल्क पावडर घेतली। थोडीशी जास्त असली तरी चालेल। आता मी तुम्हाला आता हावरी भाजून घेऊ अगोदर। हे बघा, दोन वाट्या मी हावरी टाकली। आता आपण भाजून घेऊ। आता ही तडतड वाजेपर्यंत चांगली खमंग भाजून घ्यायची। अशी तडतड वाजायला लागली का मग बंद करायची, थंड करून घ्यायची। हे बघा, आपली हावरी भाजून झाली। आता आपण थंड करायला ठेवू। थंड झाली का अशी पुढे मागे करून हे करायचं। जास्त बारीक पण नाही करायची, कारण त्याला परत तेल सुटतं। आणि आपल्याला आता मी काजू बदाम बारीक करून घेते। बदाम बारीक केले, ते पण मागे पुढे करूनच करायचं, तेल सुटेल असं करायचं नाही। आता आपण तीळ बारीक करून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने आपले तिळाला बारीक करून घ्यायचं, मागे पुढे करायचं, जास्त फिरवायचं नाही, नाहीतर त्याला तेल सुटतं। हे बघा, असं बारीक केले। आता मी साखर टाकते, 1.5 वाटी आपल्याला साखर लागेल। आता हे सगळं अगोदर आपण मिक्स करून घेऊ। हे काजू बदाम आहे आणि त्याच्यात मिल्क पावडर टाकते। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। हे बघा, आता मी साखर घेते 1 वाटी, आणि थोडीशी वरती म्हणजे 1.5 वाटी अशी साखर घ्यायची। त्याच वाटीने आपल्याला 1/4 वाटी पाणी घ्यायचं। अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त पाणी घ्यायचं, साखर भिजेल ना एवढंसं पाणी घ्यायचं। आता आपण गॅस पेटवू, आणि आपल्याला एक तारी पाक करायचा आहे। असं हाताला चिकट लागेपर्यंत असं आपण पाक करून घेऊ त्याचा। बघा, असं सतत जवळत आपल्याला एक तारी पाक करायचा आहे। आता आपण पाक झाला का बघू। हे बघा, असा हात घ्यायचा आणि असं करून बघायचं। हे बघा, आपल्या अशी तार झाली पाहिजे पाकाची। आता आपण हे मिश्रण बारीक गॅसवर बारीक करायचा गॅस। आता मी थोडंसं तूप टाकते, कारण तीळ पण तेलकट असतात ना, आपण थोडंसं तूप टाकू। 1 चमचा तूप टाकले। आता ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला असं पाक पाहिजे, जास्त पण नाही घट्ट करायचा, नाहीतर बर्फी कडक होती मग। आता हे मिश्रण थोडं थोडं करून सगळं याच्यात टाकायचं। आता आपल्याला हे सतत ढवळत राहायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। सतत हलवीत राहायचं, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। गोळा होईपर्यंत आपल्याला याची वाट बघायची। जास्त बारीक पण नाही करायचं, नाही तर वाटताना तेल सुटतं, मग ते गोळा होतं त्याचा। का मी चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकते, चिमूटभरच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, चवीपुरतं। गोडाच्या पदार्थात मीठ असलं ना मग ते आवडणी पण नाही लागत, चवीला पण छान लागतं। आता गोळा होईपर्यंत चांगलं असं परतीत राहू। तिळाचे फायदे असे आहेत की लाईक ते हाडे, आपले जे हाडे आहेत ते मजबूत ठेवण्यास मदत करतात, कारण त्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं। प्रोटीन आणि आपले जे
चांगले फॅट्स आहेत ते मिळतात, त्यामुळे ऊर्जासुद्धा मिळते तिळामुळे. त्याच्यामुळं आपलं जे पचन आहे ते सुधारतं. त्याच्यामध्ये लोहसुद्धा चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे तीळ तुम्हाला जेवढे खाता येतील त्या प्रकारे तुम्ही ते खाऊ शकतात. आता आपण ही बर्फी करून त्यामध्ये प्रोटीन्स आपल्या शरीरात जातील. प्रोटीन झालं, कॅल्शियम झालं. तर तुम्ही अशा प्रकारे बर्फी करून बघा तिळाची. आता आपण थोडंसं ताटलीत घेऊ आणि थंड झालं का त्याची गोळी होती का बघू. मग आपले मिश्रण बरोबर झालंय असं समजायचं. सतत डवळत राहायचं असं, नाही तर खाली लावायची शक्यता असते. आपण तीळ पण भाजून घेतलेले आहे ना अगोदर. आता थोडंसं अजून 1 चमचा भर तूप टाकते. जास्त तूप नाही टाकायचं कारण ते आधीच तेलकट असतं. तर आता आपण थोडंसं तूप टाकलं. आता चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे थंड झालं का बघू. हे बघा अशी गोळी तयार झाली पाहिजे म्हणजे बर्फी छान होते. आता आपण वेलची पावडर टाकू त्यामध्ये. वेलची आणि जायफळची पावडर आहे ती आता चांगली मिक्स करून घ्यायची. आता आपण गॅस बंद करू आणि ताटाला चांगलं तूप लावून घ्यायचं. असं तुपाचं हात लावायचा किंवा ब्रशने लावायचं. आता हे मिश्रण मी आता ताटामध्ये ओतून घेते. हे बघा आता आपण याला तूप लावले मी फुलपात्राला. आता हळूहळू असं पांगून घ्यायचं. चांगलं गरम आहे ना तोपर्यंत पांगल्या जातं ते. लहान मुलांसाठी भरपूर पौष्टिक आहे हे खाणं. मी नक्की करून बघा. हे बघा आपलं आता असं सारखं करून घेतलं का आपण त्याच्यात थोडंसं डेकोरेशनसाठी थोडंसं काजू आणि बदाम पिस्ता टाकू. हे का आता आपण काप करून घेऊ त्याचे, कारण गरम असतानाच काप करायचे. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पडणार नाही म्हणून आपण आधी थोडंसं कोमट असतानाच त्याच्या असे वड्या करून घेऊ. तुम्हाला जशा आकाराच्या पाहिजे तशा तुम्ही करू शकता. हे बघा मी अशा आकाराच्या वड्या केल्या. तुम्ही चौकोनी केल्या कशा पण तुम्हाला जशा आवडतील ना तशा केल्या तरी चालेल. असे तिळाचे पदार्थ लहान मुलांसाठी खूप चांगले आहे. कॅल्शियम असतं भरपूर. तुम्ही त्यात अजून भोपळ्याच्या बिया पण टाकू शकता. आता आपण हे थंड करून घेऊ. थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी आता तुम्हाला काढून दाखवते. थंड झाले, कोमट कोमट आहे. हे बघा असं आपण वड्या काढून घेऊ. आता अशा वड्या काढून घ्यायच्या. हे बघा आपल्या अशा वड्या तयार झाल्या. तुम्हाला जर आवडल्या तर नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बाय बाय.